नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण परफेक्ट ब्लाऊज कटिंग पाहणार आहे. तर काही काही मैत्रिणींना नॉड नाही आवडत, तर आपण नॉडशिवाय एकदम ब्लाऊज परफेक्ट फिटिंगमध्ये कसं बसेल हे पाहायचं आहे. तर या इथे पहा, आपण आज 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहूया. तर या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत. पूर्ण उंची आहे 12.5, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलेलं आहे. 13.5 इंचावरती आपण पेपरवरती ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. छाती आहे 32, तर 32चा चौथा भाग केला की 8 इंच येतो. त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि पुढे पहा 9.5 वरती आपण या इथे घडी घेणार आहे. 28चा चौथा भाग, कंबर आहे 28चा चौथा भाग होतो 7. तर त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेणार आहे आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. तर पहा 9.5 येत आहे. हे आपलं दोन्ही मार्किंग सेम येत आहे. इथे तुम्हाला माहीतच आहे पुढच्या गळा 6 आहे, तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करतो. पाठीमागील गळा 9 आहे, त्यामध्येही अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे शोल्डरमध्ये जोडण्यासाठी. कटोरी 5 घ्यायची आहे, बाही आहे 4, दंडघेर आहे 5. आता हा डीप नेक आहे म्हणून आपण शोल्डर या इथे 5 इंच घेणार आहे, मुंडा 5.5 घेणार आहे. आता आपण या इथे गळ्याला नॉड लावणार नाही, तर नॉड न लावता एकदम परफेक्ट कसं बसेल, म्हणजे शोल्डर पुढं उतरणार नाही किंवा शोल्डर साईडला जेव्हा उतरतं ते उतरणार नाही किंवा पुढचा गळा जेव्हा समोर येतो ते होणार नाही. त्यासाठी आपल्याला या इथे कसं कटिंग करायचं आहे हे पाहूया. तर या इथे तुम्ही ही मापे पाहू शकता. 32 साईजची ही सर्व मापे आहेत. तर चला आपण याचं कटिंग करून घेऊया. तर या इथे पहा, आपले दोन्ही पार्ट सोबत निघणार आहेत, पाठीमागचा आणि पुढचा. तर या इथे पहा, असे 2 पेपर घेतलेले आहेत. फ्रंट याच्यावरती आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग निघणार. इथे आपण फ्रंटचं ड्राफ्टिंग करणार आहे आणि इथे बॅक पार्ट निघणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण या इथे शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. या इथे डीप नेक आहे म्हणून शोल्डर या इथे आपण 5 इंच घ्यायचं आहे. अजून एकदा आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. या इथे 5 इंचावरती मी पॉईंट दिला. आता मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. इथून पहा 5.5 इंचावरती मुंडा आपण घ्यायचा आहे. आता इथून आपण सरळ लाईन ओढून घेऊया. हे झालं मुंड्याचं मार्किंग. आता हा जो 5.5 इंचाचा पॉईंट दिलेला तिथे एक रेष आखून घेऊया आपण. तर या व्हिडिओमध्ये पहा, मुंड्यामध्ये फुगा येणार नाही या पद्धतीने आपण कटिंग करायचं आहे, किंवा पुढचा गळा जो समोर येतो तोही येणार नाही किंवा शोल्डर साईडला उतरू नये म्हणून आपण इथं काय करायचं आहे हेही पाहणार आहोत. तर सगळेच प्रॉब्लेम तुमचे या इथे दूर होतील. छातीचा चौथा भाग या इथे 8 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतले. या इथे तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही या इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता. कमरेचा चौथा भाग येतो 7, त्याच्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता हे जे आहे ते जोडून घेऊया. आता या इथे मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा हे पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही मुंड्याला आकार दिलात तर एकदम परफेक्ट मुंडा येतो. तर पहा, हा जो मुंड्याची जी उंची आहे त्याचा आपल्याला या इथे मध्य करायचा आहे. या इथे अशा पद्धतीने मध्य करून घेतला. कितीही साईज असू दे, अशा पद्धतीने या इथे मध्य करून घ्यायचं आहे. आता ही साईज छोटी आहे म्हणून या इथे हे जे फिटिंग केलेलं आहे, म्हणजे आपली ही फिटिंगची लाईन आहे, इथून आपण अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे. ही छोटी साईज आहे म्हणून. मोठ्या साईजसाठी आपण 1.25 इंच आतमध्ये यायचं, म्हणजे मुंड्याला परफेक्ट आकार येतो. आता पुढचा मुंडा 1.25 इंचावरती घ्यायचा आहे आणि पाठीमागचा मुंडा आपण 1.25 इंचावरती घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे मी हे 2 पॉईंट देऊन घेतले. आता आकार देऊन घेऊया.
अगदी सावकाश असा आपण या इथे आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला पाव ते अर्धा इंच खाली जायचं आहे. पहा, हा जो पॉइंट आहे इथे आणून मी हे टच केलं. आता इथून हा 1.25 इंचाचा पॉइंट इथे आणलं. आता हा जो मध्ये केलाय तिथे आणून आपल्याला जोडायचा आहे आकार. अशा पद्धतीने डायरेक्ट इथून असा जोडायचा नाही, नाहीतर फुगा येईल. इथून थोडा असा आतमध्ये आणत असा आकार द्यायचा आहे. आणि तुम्ही या इथे आकार पाहू शकता. तर या इथे पाठीमागील मुंड्याला आपण आकार देऊन घेतला. इथे आपल्याला कंपल्सरी खाली जायचं आहे, कोणतीही साईज असो, छोटी साईज असो किंवा मोठी साईज असो. अर्धा इंच या इथे आपल्याला खाली जाऊन असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे मुंड्यामध्ये कोणत्याच साईजला प्रॉब्लेम येणार नाही. आता पुढच्या मुंड्याचा आकार इथल्या इथे जसा फक्त हा आकार आपल्याला फिरवायचा असतो. अशा पद्धतीने या इथे मी तुम्हाला मुंड्याचे आकार दिलेून दाखवलेले आहेत. आता या इथे गळा 2, पुढचा गळा 6 आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन, 6.5 इंच मार्किंग केलेलं आहे. इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे गळ्याला आकार देऊया. आता या इथे पहा, शोल्डर आपले इकडे उतरतात म्हणून इथे अर्धा इंच असं खाली जाऊन असं शोल्डर कट करायचं आहे. तुम्ही पेपर कटिंग करताना सुद्धा असं शोल्डर कट करू शकता, किंवा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल कटिंग करताना काही, तर स्टिच करायच्या वेळेस आपल्याला शिलाई अशी तिरकी घ्यायची आहे, किंवा स्टिच करताना शोल्डर इथे अर्धा इंच कट करायचं किंवा 1.25 इंच कट करायचं, मग स्टिच करायचं आहे. पण आपल्याला तेथे शोल्डर तिरकं स्टिच करायचं आहे गळ्याकडे, म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाहीत. इथे 2.5 इंच, इथे 2.5 इंच. इथे मी एक लाईन ओढून घेतली. स्पष्ट दिसत नाहीये, तर मी या इथे पहा अशी ही लाईन ओढून घेतली. इथे 1.25 इंच वरती जायचं. इथे जर तुम्हाला गळा कमी हवा असेल तर तुम्ही या इथे गळा कमी घेऊ शकता. जर हायटेड लेडीज असतात त्यांना या इथे गळा मोठा लागतो, म्हणजे गळ्याची उंची मोठी लागते, तेव्हा आपण जसं असेल तसं या इथे घ्यायचं आहे. 5 इंच कटोरी. आता कटोरीला आकार कसा द्यायचा पहा, एकदम छान अशी कटोरी तयार होते. इथेही 5, इथे 5. आता हे आपण सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे पहा 1 इंच वरती जायचं. असं तिरकं जोडायचं गळ्यापासून इकडे, आणि असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा. तर तुम्ही पहा इथे कटोरीला आकार एकदम परफेक्ट असा आलेला आहे. इथे क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने या इथे पहा एकदम कटोरीला आकार चांगला आलेला आहे, मस्त आलेला आहे. इथं आपण 5 इंच कटोरी घेतली, 6.5 गळा घेतलेला आहे, आणि इथे तुम्ही अंतर पाहू शकता. असं कटोरीला आकार दिल्याने इथलंही अंतर भरपूर राहतं. तर 2.5 इंच पहा, 2.5 इंच या इथे अंतर बरोबर राहिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हीही आकार द्या, म्हणजे हे जे साईडचे भाग आहेत इथे अंतर भरपूर राहतं. तर कटोरीचा आकार पहा एकदम परफेक्ट आलेला आहे. तर हे आता आपण कट करून घेऊया.
इथून हे जे आपण पॉईंट दिलेला अर्धा इंच खाली, तिथून आपल्याला आकार कट करत जायचा आहे आणि इथे आकार अगदी व्यवस्थित कट करत जायचा आहे अशा पद्धतीने. शोल्डर कट करून घेऊया. आता हे भाग आपण सेपरेट करून घ्यायचे. हा झाला पाठीमागचा. हा पुढचा भाग आहे. हा पुढचा मुंड्याचा जो आकार आहे तो आपण कट करून घेऊ. आता आपण हे जे सर्वच पार्ट आहेत ते सेपरेट करून घेऊया. इथे थोडं तिरकं कट झालं, ते व्यवस्थित करून घेतलं. तुम्ही स्वतःही ट्राय करा, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसेल. तर आकार पहा, या इथे कटोरीचा एकदम छान आलेला आहे. तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया. आता ही क्रॉसपट्टी जी आहे इथे अर्धा इंच कपड्यावरती वाढवायची, बाकी काही नाही. आणि याच्यावरती मी तुम्हाला गळा ड्रॉ करून दाखवते. 2 इथून घ्यायचं माप, 9.5 आणि 2.5. आणि तुम्हाला या इथे हवा तो गळा तुम्ही या इथे तयार करू शकता. अशा पद्धतीने या इथे गळाही मी तयार करून दाखवला. बॅक साईडचा इथे 4.5 इंचावरती टक्स घ्यायचा आहे. तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर पहा, या इथे हा पेपर घेतलाय आणि याच्यावरती ही जी मूळ कटोरी आपण काढलेली होती ती ठेवून घेतली आणि ती मी आता आहे अशी ड्रॉ करून घेणार आहे सर्व बाजूनी. इथे आकार अगदी व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा. तर ही कटोरी आहे अशी आपण उमटवून घेतली. आता इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. इथे फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे आणि 1.25 इंचानी कटोरी आपण वाढवायची आहे. तर या इथे मी 1.25 इंच घेतलं. इथेही मी 1.25 इंच घेतलं. आता कटोरीला आकार देऊन घेऊ. असे पहा, बरोबर हे जे अंतर आहे तेवढंच इथं अंतर ठेवायचं आणि इथून आपल्याला अंतर वाढवत असं इथे पहा, या इथे कटोरीचा आकार चांगला आलेला आहे. आता आपण हे या इथे असं जोडून घ्यायचं. आता हे जे भाग आहे वाढवलेला त्याचा मध्य करायचा. या इथे 8 पहा आलेला आहे. 8ला 1 पॉईंट कमी चाललेला आहे. हा जो पॉईंट आहे तो हे जे कटोरीचं टोक आहे त्याच्या बरोबर समोर आला पाहिजे, म्हणजे आपला टक्स बरोबर येतो. इथेही 1.25 इंच घेतलं. आता पहा, इथेही 1/2 इंच जायचं वरती आणि ही रेष अशी जोडून घ्यायची. इथेही 1/2 इंच वरती यायचं आणि या इथे असं जोडून घ्यायचं, म्हणजे कटोरीचा आकारही छान होतो आणि बसतेही व्यवस्थित. तर आता आपण हे कट करून घेऊया आणि वाढवलेली कटोरी कशी दिसते हे मी तुम्हाला आता दाखवते. तर अशा पद्धतीने आपली 32 साईजची वाढीव कटोरी
तयार झालेली आहे. आता पहा, असं दुमडायचं आहे, याचा सेंटर करायचा आणि या इथे जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं. पण इथे आपलं एक्स्ट्रा काहीच झालेलं नाही, तुम्ही या इथे पाहू शकता, बरोबर आलेलं आहे. तर तुम्हाला टक्सं किती द्यायचं ते सांगते. 32 साईजसाठी 1.5 आणि 2.5 घ्यायचा आहे. उंचीला असा तिरका 2.5 घ्यायचा 32 साईजसाठी आणि अशा प्रकारे दुमडून या इथे परफेक्ट कटोरी आपली तयार होते. एकदम छान असा पफ येतो आणि पहा, या इथे छान अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये या इथे सर्व सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.